पुणे आयसिस मॉड्यूल संबंधी वॉन्टेड दहशतवादी रिझवान अलीची पुणे एटीएस चौकशी करणार। रिझवानला काही दिवसांपूर्वी दिल्ली स्पेशल सेलकडून अटक। काँग्रेसचे 2 आमदार एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर। मनसे नेते बाळा नांदगावकर अजित पवारांच्या भेटीला। मनसे मिटकरी राड्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। अजित पवार गटाच्या फाईलींचा प्रवास। मुख्यमंत्री कार्यालयामध्ये रखडल्याची चर्चा। 18 ते 20 महत्त्वाच्या फाईल्स खोळंबल्याची माहिती। माधव भंडारी, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळेंसारख्या नेत्यांना पुन्हा सक्रिय करा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाचे भाजपला निर्देश। लातूरच्या निलंगामध्ये सुप्रिया सुळेंसमोर मराठा बांधवांची घोषणाबाजी। ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी। मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम। 29 ऑगस्ट पर्यंत आरक्षण देण्याची मागणी। फडणवीस एकटे पडल्याची टीका। विधानसभा निवडणुकीला जरांगे एकाही जागेवर उमेदवार देणार नाहीत। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा दावा। शरद पवारांचा जरांगेंना पडद्याआडून पाठिंबा असल्याचा आरोप। ठाकरे गटाचं 250 पेक्षा अधिक मतदारसंघात सर्वेक्षण। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही आढावा। पक्षांतर्गत कुरबुरी, चढाओढींची माहिती घेण्याचा प्रयत्न। एमआयएम इंडिया आघाडीसोबत येण्यास इच्छुक। इम्तियाज जलील यांची ऑफर। इंडिया आघाडी सांगेल त्या जागेवरून निवडणूक लढण्यास तयार। जलील यांचं वक्तव्य। नवी दिल्लीतल्या सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर मुंबईमध्ये महाव्हिस्टा होणार। आराखड्यासाठी सरकारनं काढल्या जागतिक निविदा। मंत्रालयासह संपूर्ण परिसराचा विकास होणार। सीट बेल्ट न लावल्यानं कारवाई केल्याचा राग आल्यानं वाहतूक पोलिसाला मारहाण। मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातली घटना। नागपूर जिल्हा परिषदेच्या 30,000 विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश नाही। एक राज्य एक गणवेश धोरण केवळ कागदावरच का? संतप्त पालकांचा सवाल। पुण्यामधील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये कथित बांगलादेशी तरुणाची घुसखोरी। हॉस्पिटलमधून रुग्णाचं स्थलांतर तर पोलीस पथक रवाना। सुप्रीम कोर्टानं केजरीवालांचा जामीन नाकारला। प्रकृतीचं कारण देत केजरीवालांनी सुटकेची मागणी केली होती। पुढील सुनावणी 23 ऑगस्टला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।